नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज दिनांक 20. आज देशात 3 महत्त्वाचे बाबी सुरू आहेत. एक, राहुल गांधी यांची यात्रा. दुसरे, 22 तारखेला अयोध्येत शिलान्यास रामाचा. आणि तिसरी म्हणजे EVM. आज या तिन्ही बाबींचा आम्ही विचार केल्यानंतर असं दिसते की अत्यंत महत्त्वाची बाब जी सरकार लेवलवरती जी इन्फोर्स करण्यात येत असते, आलेली आहे, ती म्हणजे शिलान्यासचा इशू, शिलान्यासची प्रक्रिया मोदीच्याद्वारे. अनेक यूट्यूब चॅनलमध्ये त्याची विटंबना केली. रामाला लहान आणि मोदीला मोठं, म्हणजे रामापेक्षा मोदी मोठा अशा पद्धतीचं संकल्पना दिलेली आहे. चारही शंकराचार्यांनी त्याची फार निंदा केली की अशा पद्धतीचं नको, मंदिर अधुरे, सर्व काही अधुरं असताना ही इलेक्शनची काय भानगड आहे आणि इलेक्शनसाठी एवढं मोठं रामाच्या नावावरती इलेक्शन जिंकायचं आहे. आज अत्यंत एक महत्त्वाची बातमी आलेली आहे की वरुण गांधी, राहुल गांधीचा भाऊ, संजय गांधीचा मुलगा, आपला संसदेत आहे, MP आहे, त्याने आपल्या वक्तव्यात केलेले की लाखो पदं इथे रिकामी आहेत आणि मोदी सरकार ते भरत नाही आणि मात्र त्या देवाच्या नावावरती वाटेल तो प्रकार सुरू आहे. तर इथल्या युवकांना गरज काय? आज रोजगारीची गरज आहे, नोकऱ्यांची गरज आहे, शिक्षणाची, हेल्थची, हे सर्व बेसिक इश्यू सोडून काय लोकांना रामनाम करत काय करून घ्यायचं आहे ना. म्हणजे याच्यावरती ते पहिल्यांदा प्रखर त्याने टीका केलेली आहे. यावरून असं दिसते की बहुधा BJPचे आज ते सांसद जरी असले तरी BJPत आता मात्र ते राहणार नाही, अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे. असंही बोलल्या जाते की राहुल गांधीला बहुधा उत्तर प्रदेशमध्ये मोठं फोकस करण्याचा एक मोठा प्रयत्न काँग्रेसचा झालेला आहे, हे चित्र दिसते. आज एक अत्यंत भानुप्रसाद यादवचं जे सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत आणि EVMची जी लढाई ज्या तीव्रतेने लढत आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी आर्टिकल्स 19ला एक इंटरव्ह्यू दिला, त्यात अत्यंत प्रखरतेने 3 बाबीला त्यांनी हे केलेलं आहे की हे आंदोलन, EVMचं आंदोलन रस्त्यावरती करायसाठी त्यांनी काही लोकांचे नावं घेतलेत की हे लोकच करू शकतात. त्याच्यात उद्धव ठाकरे आहेत, नितीश कुमार आहे, लालू प्रसाद यादव आहेत, अखिलेश यादव आहेत, अशा अनेक लोकांचे. आणि त्याच्यासोबत त्यांनी मग त्यांना प्रश्न करण्यात आला की मायावतीचं काय. ते जाम चिडले आणि ते म्हणाले की मायावती ही सातत्यानं BJPला मदत करते आहे, हे आम्हाला दिसते. ती कशासाठी करते ती माहिती नाही. तिला ती जेलमध्ये जाण्यासाठी भीती आहे की काय, आणि BJPवाले तिला त्याच पद्धतीने भीती दाखवतात, अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलं. ते अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरा त्यांनी सांगितलेलं की या देशात जर कुठे राज्यघटना जर वाचवायची असेल तर वकिलांचा फार मोठा सहभाग होणं गरजेचं आहे. आणि तिसरी अत्यंत महत्त्वाची बाब त्यांनी मुसलमानांना दिलेली आहे. मुस्लिम समाजाने जिथे एकत्रित व्हायला पाहिजे ते येत नाही, परंतु एखाद्या रिलिजियस फंक्शनमध्ये एखाद्याने आवाज जरी दिला तर लोक लाखोच्या संख्येने येतात. परंतु ज्याच्यामुळे आज BJPचा सर्वात नंबर 1चा शत्रू हा मुस्लिम आहे, परंतु त्याच्यावरती मात्र ते एकदम त्यांचा सहभाग नाही EVMच्या ह्याच्यात. त्याच्यामुळे त्यांनी खेद व्यक्त केला. एक सुंदरसा व्हिडिओ आज मी तुम्हाला त्याच्यामधनं दाखवेल, त्याच्यामुळे तुम्हाला कल्पना येईल की तो व्हिडिओ किती बोलका आहे. बघूया तो व्हिडिओ. विपक्ष की गोलबंदियों की बात हो रही है, एक इंडिया गठबंधन की बात हो रही है, अखिलेश यादव PDA की बात करते हैं, नीतीश कुमार भी कुछ करने की कोशिश कर रहे हैं, उनका मोह भंग होता हुआ नज़र आ रहा है इंडिया गठबंधन से. क्या पिछड़ों, दलितों, अल्पसंख्यकों, पसमानदा, महिलाओं, किसान, इन सबको लेकर कोई ऐसी गोलबंदी, अगर हम कहें प्रभावी गोलबंदी कायम की जा सकती है जो कि सांप्रदायिक ताकतों से मुकाबला कर सके? देखिए, निश्चित रूप से की जा सकती है,
लेकिन यह बड़ी गंभीर स्थिति है, दुखद स्थिति है जो आपने बताई है अभी। मैं समझता हूं विपक्ष को अपनी तमाम जो उनकी धारणाएं हैं, उन धारणाओं को छोड़ के इस देश को बचाने के लिए, इस देश के लोकतंत्र, संविधान और देश की जनता को बचाने के लिए जैसे इंडिया गठबंधन के नाम से इकट्ठे हुए हैं, उसको और मजबूत करना चाहिए और पार्टियों को उसके दायरे में लाना चाहिए। इसके साथ साथ जो सामाजिक कार्यकर्ता हैं, वैसे बहुत सामाजिक कार्यकर्ता लगातार कोशिश कर रहे हैं, इकट्ठा करने का प्रयास भी कर रहे हैं। और आप देखेंगे कि हमारे इस आंदोलन, ईवीएम हटाओ वाले आंदोलन में, मैं आपको पूरी तरह से बता सकता हूं कि देश के हर प्रदेश से हमारे साथ आदमी जुड़ा हुआ है। और आप बहुत जल्दी देखेंगे कि किस तरह से आंदोलन मजबूत बनेगा, अपने आप ही आप देखें। तो वो लोग काम कर रहे हैं, पॉलिटिकल पार्टियों को भी काम करना चाहिए, मिलकर करना चाहिए। अगर नहीं करेंगे तो ये देश की जनता उन्हें भी माफ नहीं करेगी। और ये किया जा, ऐसा नहीं है कि नहीं किया जा सकता, किया जा सकता है, पर अगर वो अपने क्षणिक स्वार्थों को छोड़ दें और अपनी ये जो धारणाएं उन्होंने बना रखी हैं, जिससे कुछ भी भला न उनका न देश का होने वाला है, उन्हें अगर छोड़ दें तो हो सकता है। आज की तारीख में कौन से ऐसे नेता हैं जिनसे आपको कुछ उम्मीद नजर आती है कि उनके पीछे अगर लोग खड़े हों तो कोई बात बन सकती है? देखिए, मेरा मानना यह है कि कुछ लोग, केवल उनके खड़े होने से बात नहीं बनेगी, लेकिन कुछ लोग हैं राजनीतिक पार्टियों की, अगर हम बात करें, राहुल गांधी हैं, निश्चित रूप से नीतीश कुमार जी हैं, अखिलेश यादव जी हैं, लालू यादव जी हैं, उधर आपके स्टालिन हैं, अगर ममता जी भी आ जाएं तो ममता जी हैं। ये कुछ लोग ऐसे हैं, और अपने जो महाराष्ट्र से हैं शिवसेना के ठाकरे साहब, ये लोग अगर आ जाते हैं, उद्धव ठाकरे साहब, तो ये अपने आप में, ये अगर इकट्ठे होकर सड़क पर उतर गए। मायावती को छोड़ दिया आप? नहीं, मायावती जी को मैंने इसलिए छोड़ दिया, मैं नहीं जानता कि आपको कैसा लगेगा, पर मुझे पक्का विश्वास है कि मायावती जी आज की तारीख में केवल और केवल बीजेपी के इशारे पर बीजेपी के लिए काम कर रही हैं। अगर मायावती जी अकेले ही अपने आप खुलकर सड़क पर आ जाएं तो भी पलट जाएगा। लेकिन पिछले करीब 10 साल से जो मैं देख रहा हूं, मुझे कहीं दूर दूर तक नजर नहीं आ रहा, और बहुत स्पष्ट है उनकी कार्य प्रणाली से, उनके ढंग से, कि वो बीजेपी के हाथ की वजह क्या हो सकती है? इसकी वजह तो मुझे तो दो ही नजर आती हैं। दो इसलिए नजर आती हैं कि जो भी उनके ऊपर आय से अधिक संपत्ति के आरोप लग रहे हैं, और जो फाइल इस सरकार ने उनकी बना के रखी हुई है और समय समय पर उसे दिखाती रहती है, जैसे अभी कुछ दिन पहले आपने देखा था कि लगभग 250 फ्लैट्स वगैरह का नोएडा वाला जो मामला उठा था। सो ये जो सारी चीजें हैं, और मुझे लगता है कि शायद बहन जी इस समय जेल जाने से डरती हैं। बात हालांकि जेल बन जाए, इस समय आज की राजनीति में किसी भी सरकार की हिम्मत हो सकती है क्या बहन जी को जेल भेजने की? बिल्कुल हो सकती है, अगर बहन जी सामने मैदान में आ जाए तो हिम्मत होने में कोई दिक्कत नहीं है। लेकिन अगर बहन जी इस डर से बाहर निकलकर सामने आ जाएं, इस देश की राजनीति पलट जाएगी, अगर वो आ जाएं। पर पता नहीं क्यों आज उनमें यह हिम्मत नहीं है। मुझे तो कारण जो नजर आ रहा है कि जो आय से अधिक संपत्ति और वो सारी चीजें हैं, जो इतना पैसा उनके पास है, उसकी जो फाइल उन्होंने दबा के रखी हुई है और जिसे समय समय पर दिखाते रहते हैं, शायद सबसे बड़ा कारण यही है। अन्यथा तो आ सकती थी, और उसका डर ही केवल उनके लिए नहीं, समाज के लिए भी बहुत घातक, बहुत ही घातक है। इस देश में अल्पसंख्यकों की स्थिति आप क्या देखते हैं? मुसलमानों की? कुछ नहीं, अल्पसंख्यकों की स्थिति कुछ नहीं। मैं जहां तक समझ पाया हूं, अल्पसंख्यकों का जो आंदोलन रहा है, या अल्पसंख्यकों की जो भी उनकी दिक्कत रही, खासकर मुसलमानों की बात कर रहा हूं मैं, और किसी की नहीं। अल्पसंख्यक में अगर सीधा सीधा कहो, दिक्कत जिसके सामने है वो मुसलमान ही है। सो मुसलमानों की जो बात मैं कर रहा हूं, मुसलमानों की सबसे बड़ी दिक्कत यह है कि उनका अपना कोई नेता नहीं है, और कोई और नेता हो उसे वो मानने को तैयार नहीं है, उसके साथ चलने को तैयार नहीं है। एक और बड़ी मुसीबत है, मुस्लिम समाज ने जो उसका वोट देने का पैटर्न अब हो गया है कि बीजेपी को जो हराएगा उसके साथ चले जाएंगे, बिना कहे अपनी इज्जत को मिट्टी में मिला लिया उन्होंने। कोई उनकी कदर नहीं करता।
हर किसी को मालूम है कि अगर आपकी ताकत बढ़ेगी तो मुसलमान अपने आप ही आपके साथ में आ जाएगा। तो जब उसको मालूम है तो अपने आप जो आ रहा है उसकी कदर कौन करेगा, उसकी इज्जत कौन करेगा, क्यों करेगा? सो जिसके साथ आप जा रहे हो वो इसलिए नहीं करता कि भैया मेरी ताकत थी तो तुम आ गए, और तुमने अपना कोई पैदा नहीं किया जिसकी वजह से कि भाई हम आपके साथ में, चाहे हारो या जीतो हम आपके साथ में, आप कहीं जाओगे तो हम आपके साथ में जाएंगे। असदुद्दीन ओवैसी इतने बड़े लोग, असदुद्दीन ओवैसी साहब के सामने कितने ही बड़े आपके सवाल, वकील बिरादरी से आते हैं। बिल्कुल कितने ही बड़े सवाल उनका अपना समाज, मुस्लिम समाज लगाता है। उन पे खुद उनका मुस्लिम समाज विश्वास नहीं करता। और स्थिति जो आप देख रहे हैं लगातार, उसमें स्थिति यह हो गई है, अगर असदुद्दीन ओवैसी साहब तेलंगाना में बहुत छोटे से हिस्से में, जो हैदराबाद के आसपास का इलाका है, उसमें सिमट कर रह जाएं, बीजेपी 8 विधानसभा सीटें जीत जाए और वो मात्र 7 जीते, तो सवाल बड़े गंभीर उनके सामने खड़े हो जाते हैं। सो उनको नेता मानने के लिए मुस्लिम समाज तैयार नहीं है। और मुस्लिम समाज बजाय इसके, होना यह चाहिए मुस्लिम समाज को एक नेता चुन के उसके साथ में खड़े होना चाहिए कि हम बीजेपी को तो निश्चित रूप से हराना चाहते हैं, उसके खिलाफ तो वोट देंगे, लेकिन जिताने के लिए हम इसको देंगे। ऐसा नहीं है कि जो हराने वाला हो बीजेपी को उसको दे देंगे। जिस दिन ये करने लगेंगे उस दिन उनकी कद्र हो जाएगी। और एक चीज आपके माध्यम से कर रहा हूं, मुस्लिम समाज के साथ हम पूरी ईमानदारी के साथ, पूरी ताकत के साथ सीए एनआरसी से लेकर अब तक खड़े रहे हैं। उनकी आवाज उठाने में हमने कोई कसर नहीं छोड़ी है पूरे देश में। लेकिन आज जब हम जंतर मंतर पर हमारा प्रोग्राम था, मुस्लिम समाज नदारद था। क्यों नदारद था? हम तो आपकी आवाज उठा रहे हैं ना, हमने तो आपसे कोई वोट नहीं मांगी ना, आपने, हमारा तो कोई स्वार्थ नहीं है ना। वो लड़ाई जो ईवीएम की हम लड़ रहे हैं वो तो तमाम मुस्लिम समाज की है। इस देश में अगर मोदी सरकार 2024 में जीत के आ गई, अगर ईवीएम से चुनाव हुआ, तो सबसे ज्यादा और सबसे पहले निशाने पर तो मुस्लिम समाज ही होगा। और है भी। मॉब लिंचिंग किसकी हो रही है? मुस्लिम समाज की। तो मुस्लिम समाज आता क्यों नहीं हमारे साथ? अगर जो लोग आपके सामने खड़े, आपके लिए खड़े हैं, रात दिन आपकी आवाज उठा रहे हैं, आप उनके साथ भी नहीं आओगे, तो फिर कौन आपके साथ में खड़ा होगा? फिर क्या होगा? नेता विहीन समाज हमेशा मात खाता है, यह उनको सोचना है। तो मैं जो देख पाया हूं, निश्चित रूप से मुस्लिम समाज एक अच्छा समाज है, पर उसकी लीडरशिप चुनने की और लोगों के साथ में खड़े होने की जो तरीका है, बिल्कुल समझ के बाहर है। अगर चेतना की कमी है, कुछ नहीं, कोई राजनीतिक चेतना नहीं है। असदुद्दीन ओवैसी साहब को वो बुरा भी कहेंगे, वोट भी नहीं देंगे, लेकिन उनकी मीटिंग कहीं भी होगी तो आप देखिए किस तरह से भीड़ आती है अंधाधुंध। तो फायदा क्या उसका? इसके अलावा अगर उनका कोई धार्मिक फंक्शन है, केवल एक आवाज लगानी होती है मस्जिद में, और वो सारे के सारे वहां पहुंच जाते हैं, जहां बुलाओ लाखों की भीड़ आती है। धर्म आपका है, आप अपने घर में भी उसको अपना सकते हैं। आप जा रहे हैं धार्मिक अपने प्रदर्शन में, जाइए, बहुत अच्छी बात है। लेकिन क्या राजनीति के बिना आपका धर्म सुरक्षित रह जाएगा? क्या राजनीति के बिना आप सुरक्षित रह जाएंगे? अगर सरकार इसी तरह से तानाशाह और अत्याचारी होगी तो क्या आपके आने वाली पीढ़ी, आपके बच्चे सुरक्षित रह जाएंगे? नहीं रह सकते। तो जो लोग आवाज उठा रहे हैं उनके साथ खड़े क्यों नहीं होते हो? अगर नहीं खड़े होंगे तो आगे कौन तुम्हारे साथ में खड़ा होगा? ये मुस्लिम समाज को सोचना। चला आपण पुढच्या भागात जाऊ। आज आपण नेहमी कमिटमेंट केल्याप्रमाणे एक छोटीशी क्लिप आज आम्ही तुम्हाला बुद्धाची दाखवू। बुद्धकालीन बुद्ध तिथे एका आमंत्रणाला जात असताना एखादा तलावाच्या बाजूला एक ब्राह्मण तिथे डुबक्या मारताना दिसला आणि अत्यंत थंडीचे दिवस होते। त्यांनी बाकीच्यांना त्यांना विचारलं, मग ते त्याच्याजवळ की हा कसा काय करतो? तर त्यांनी सांगितलं की त्याला विटाळाला त्याच्या पायाखाली एक कुठेतरी मेंढक आलं आहे, बेडूक आलेलं आहे, आणि त्याच्यामुळे तो अपवित्र झाला। त्याच्यानंतर बुद्ध त्याच्याकडे जातात आणि त्याला विचारतात की तू हे करतो काय? तर तो त्याला सांगतो की मी अपवित्र झालेलो आहे मेंढकामुळे। तर बुद्ध त्यांना म्हणतात की हे सर्वच्या सर्व प्राणी पाण्यातच राहतात, आणि जर पाण्यात राहत असतील तर ते कसे अपवित्र होतील? हा त्यांचा नियम आहे, आणि तू कसा अपवित्र झाला त्याच्यामुळे?
जर बेडकाच्या याच्यामध्ये आणि बेडूक तिथेच आहेत की जिथे तू थंडी आहे आणि एवढा थंडी कुळकुळतो आहेस, तू उद्या निमोनिया किंवा एखाद्या आजारी पडशील. हे कृत्य करू नकोस. हे ऐकल्याच्या नंतर तो कुडकुडूत बाहेर आला आणि बुद्धांनी सांगितलेल्या याच्यावरती सांगितलं की इतक्या स्पष्ट पद्धतीने मला कोणीच सांगितलेलं नाही आजपर्यंत. म्हणजे ज्या रीती परंपरानुसार मी करतो. एक सुंदरसा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. आता बघूया तो व्हिडिओ तुम्हाला. इतनी ठंड में ये व्यक्ति पानी पे डुबकियां क्यों लगा रहा है? ये ब्राह्मण प्रातः स्नान करने को गए, तो जैसे स्नान करके बाहर निकले तो मेंढक पैर के नीचे आ, तो उन्होंने सोचा मैं अशुद्ध हो गया, महापाप हो गया, तो उन्होंने फिर उस पाप को धोने के लिए 108 बार डुबकी लगाने का संकल्प किया। सुनिए, आप ठंड से कांप रहे हैं। यदि ऐसा करेंगे तो बीमार पड़ जाएंगे। महात्मा, अनजाने में मुझसे पाप हो गया। ये नदी गंगा नदी की उपनदी है। इसमें नहाने के बाद मेरे पाप धुल जाएंगे। इस नदी में डुबकी लगाने से यदि आपके पाप धुल जाएंगे, तो इस नदी में रहने वाले मेंढक के ऊपर पांव आने पर आप अपवित्र कैसे हो गए? यदि आपको ऐसा लगता है कि नदी में डुबकी लगाने से आपके पापों का नाश होगा, तो इस नदी में रहने वाली मछलियां, कछुए, सर्प, मेंढक, इन सबको अब तक मुक्ति मिल गई होती। बात तो सत्य कह रहे हैं महानुभाव। नदी में डुबकी लगाने से पापों का नाश नहीं होता। अपने पापों का नाश करने के लिए विवेक जगाना आवश्यक है। इतनी साधारण बात को समझाने वाला कोई असाधारण ही हो सकता है। महात्मन, कब से बनाए हुए रास्ते पर अंधे पशु की तरह चल रहे थे। आपने हमारी आंखें खोल दी। हर वो बात जो लिखी गई, जो हमें सिखाई जाती है, जो असंख्य वर्षों से दोहराई जा रही है, उस पे संदेह करना। अपो दीपो भव, अपना दीपक स्वयं बनो। आप धन्य है महात्मा। चला तर आज आपण मुख्य पेपरकडे बहुजन सौरभच्या याच्यात आपण रोजप्रमाणे आजही बघू. आजच्या महत्त्वाच्या ठळाविक ज्या बातम्या आहेत त्या आहेत बिल्किस बानोच्या गुन्हेगारांना अद्यापही आत्मसमर्पणाचा अल्टिमेटम. त्यांना ज्यावेळेस त्यांना सांगितलं की तुम्हाला ताबडतोब सरेंडर व्हावं लागेल आणि जेलमध्ये यावं लागेल, तर त्याच्यासाठी त्यांनी अनेक ॲप्लिकेशन्स दिल्या, वेगवेगळ्या पद्धतीने आपलं रणगाडानं दाखवलं. पण तो त्यांनी सांगितलं की नथिंग डुईंग, पहिले सरेंडर व्हा, नंतर बघू काय करायचं ते तुमचं. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने ते सर्वच्या सर्व त्यांच्या ॲप्लिकेशन रिजेक्ट केल्या आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पहिले सरेंडर व्हा, नंतर तुमचं काय असेल ते ऐकून. त्याच्याच बाजूला आज आम्ही लावलेली एकाच दिवशी ईडीने रोहित पवार व किशोर पडणेसकरांना समन्स. जे BJPच्या विरुद्ध बाजूला जे कोणी असतील त्या सर्वांवरती ईडीच्या धाडी आता जोरात सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ती एक बातमी मुंबईची आज आम्ही दिलेली आहे. 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर. आमचे एकनाथराव आमचे शिंदेसाहेब मुख्यमंत्री यांनी ती जाहीर सुट्टी डिक्लेअर केल्याची बातमी आहे. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर. तुम्हाला माहिती आहे की काल उत्तर भारतामध्ये ज्या लाट आलेली आहे त्याच्या लाटेचा परिणाम उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. बाजूची त्याच्या शेजारी बातमी, राम महिन पुन्हा जेल बाहेर. तुम्हाला माहिती आहे की त्यांना पेरोलमध्ये होते. पेरोल संपल्यानंतर पुन्हा त्यांना 4 ते 5दा पेरोल मिळाला
आणि पुन्हा जेलमध्ये गेल्यानंतर पुन्हा एक ॲप्लिकेशन लावलेली आहे आणि शक्य आहे की त्यांना इलेक्शनच्या काळात पुन्हा बाहेर करतील, कारण त्यांना इलेक्शनचं आज लक्षात आहे. अशा पद्धतीचं त्यांचं हे सुरू आहे. म्हणजे गव्हर्मेंटनी सर्व यंत्रणा कशा पद्धतीने आपल्या फायद्याने वापरून घ्यायच्या हे या सरकारला अत्यंत चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे या पद्धतीच्या घटना होत आहेत. त्याच्याच खाली आज आम्ही रविकांत तुपकरांना अटक, पत्नीने लढवला किल्ला. तुम्हाला माहिती असेल की शेतकऱ्यांच्या विषयाला धरून शशिकांत तुपकरे यांनी बुलढाण्यात एक रेल रोको आंदोलन सुरू केलं होतं आणि रेल रोको आंदोलनातनं लोकांना सरकारपर्यंत आपली ह्या बातम्या गेल्या पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना समजले पाहिजे. परंतु त्यांना अटक केली, परंतु ते अटक करूनही ते थांबले नाही. त्यांची मिसेस, त्यांच्या पत्नी ह्या मात्र रस्त्यावर आल्या. पत्नीचं नाव शर्वरी तुपकरे. अशा पद्धतीची ती बातमी, औरंगाबादची बातमी आहे. भीषण अपघात, उतारावर ट्रकने 11 गाड्यांना चिरडले. यात एक महिला जागीच ठार झालेली आहे. संतुलन गेल्यामुळे ही घटना झालेली आहे. 3 कार, 7 दुचाकी अशा पद्धतीचा मोठा अपघात झालेला आहे. त्याच्याच खाली आज आम्ही बातमी घेतलेली आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील, अजित पवार. त्या दिवशी वरांगे पाटलांनी जी हे केलं आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत, त्यावरती अजित पवार त्यांना आश्वासन दिलं की आम्हीही याच्या आरक्षणासाठी कार्यरत आहोत, प्रयत्नशील आहोत. आज बाजूला 2 आमच्या एक ॲडव्हर्टाइजमेंट दिलेले आहेत. आज बघूया. त्याच्याच खाली आज आम्ही 1 दिवसीय बौद्ध धम्म परिषद 21 जानेवारी 2024 रोजी. त्याच्या शेजारी मामासाहेब सरदार यांची 86वा बड्डे ॲनिव्हर्सरी आहे. एक अत्यंत आंबेडकरी समाजातील मोठं व्यक्तिमत्व आहे. ती बातमी आज आम्ही लावलेली आहे. आज 5-4वरती बघूया. सत्ताधारी आरक्षणाच्या मुद्द्यावर झुलवत आहेत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर. त्यांनी सांगितलं की तुम्ही राजकीय भूमिका देखील घेतली पाहिजे. जे आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो सुरू आहे, करांगे पाटलांचा जो विषय सुरू आहे, त्याच्यावरती प्रकाश आंबेडकरांनी फार टीका केलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की राजकीय याच्यातनं तुम्ही ऐलान करा कोणत्या पार्टीला आरक्षणाचा हा इशू. उत्कर्ष बिल्डर सदर येथे अतिक्रमणामुळे असामाजिक तत्वाचे राज. मंगल परिणय हा आयुष्यातील आनंदाचा क्षण, डॉक्टर चव्हाण. पत्रकार मिलिंद कीर्ती यांच्या पुस्तकावर 20 जानेवारीला चर्चासत्र. प्रभाकर दानोडे यांचा सत्कार. शेताला पूरक व्यवसाय कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट, डॉक्टर सुखदेव बारबुदे. अत्यंत सुंदर त्यांनी ते विश्लेषण केलं आणि त्यांनी जे प्रयोग केलेले आहेत ते खरंच चांगले आहेत आणि शेतकऱ्यांना त्याच्या उत्पन्नामध्ये जर वाढ झाली तर त्यांना 2 पैसे मिळण्यासाठी ते फ्री होतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयात परिसरात अपघात. त्यावेळेस तिथे त्यांनी ज्यावेळेस हे आधीची गोष्ट आहे आणि त्यांनी 25 लाख रुपये प्रत्येकी मिळेल असं सांगितलं, परंतु ते न मिळाल्यामुळे काही लोकांनी रामनामाचा जप त्यांच्या बंगल्याच्या समोर करण्याचं ठरवलेलं होतं, परंतु पोलिसांनी त्यांना परमिशन दिलेले नाही आणि ते नागपुरात बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर 0 माईलला त्यांनी आपलं उपोषण सुरू केलेलं आहे. अलका शंकपाळ यांच्या शब्द भेटले सुरांना या कविता संग्रहाचं उद्घाटन नागपूर इथे झालेले. त्याच्याच खाली आज आम्ही दिले अखिल भारतीय पाली भाषा साहित्य संमेलन नागपुरात 19 जानेवारीला हे आम्ही घेणार आहोत. त्या कार्यक्रमात मी पण तिथे सहभागी आणि सल्लागार म्हणून आहेत. आमचे मित्र अशोक सरस्वती त्यांनी तो पुढाकार घेतला. आगलावे सर, प्रदीप आगलावे हे स्मारक समितीचे सदस्य आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन की या वास्तूवरती एक पाली भाषेचे एक मोठं एक संमेलन झालं पाहिजे अशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि खऱ्या अर्थानं दीक्षाभूमीमध्ये हे सर्व कार्यक्रम नियमाने सुरू झाले पाहिजे ही त्यांची इच्छा आहे. ती मला वाटते निश्चितच आणि चांगली इच्छा आहे. आज बघूया. आज आपण 2वरती कोणता आजचा आपला अग्रलेख काय राहील. तर महाराष्ट्राचे विभाजन झालेले दिसेल
आज बघा विदर्भाच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेलं आहे की 1960 साली 1 मेपर्यंत आपला सिपियन बेरार हा प्रांत MP गव्हर्नमेंटसोबत जुडलेला होता आणि MPची कॅपिटल होती. आज एवढी मोठी कॅपिटल असणारा आज दुर्लक्षित झालेलं आहे आणि अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने विदर्भाचा विकास व्हायला पाहिजे त्या विकास मात्र झालेला नाही. तर त्याच्यामुळे आज जे विदर्भाचं झालेलं कंटिन्युअसली नुकसान हे फार मोठ्या प्रमाणातलं आहे आणि आमचा सातत्यानं प्रयत्न राहील की विदर्भ जर वेगळा झाला तर आमच्या अनेक लोकांना नोकऱ्या मिळतील, उद्योगधंदे येतील आणि स्वतंत्रपणे काम करण्याची एक चांगली संधी मिळेल अशा पद्धतीचा आहे. परंतु BJPचाच हा मुद्दा होता नागपुरातनं, परंतु ते मात्र आज विसरले. त्यांना कुठला इंटरेस्ट त्याला माहिती नाही. बेजनबाग मैदानावर आनंदाची कारंजी उडणार, तिथे मोठमोठाले शॉप्स लावून तिथे एक मोठं एक्झिबिशन एक्सपो 2024 होत आहे. त्याच्या संबंधात रणजित देशमुखांनी फार आशावाद दिला की आमच्या त्या भागातही आता मोठमोठाले उद्योग आता येण्याची शक्यता आहे. एक सुंदरसा लेख आम्ही त्याच्याखाली बाबा बिडकरांचा लिहिला आहे. बाबा बिडकर हे OBC समाजातील अत्यंत जागरूक एक लेखक आहेत. त्यांनी सांगितलं की OBC आणि बेरोजगारांच्या विरोधात रामाचा वापर. तुम्हा सर्व लोकांना आठवत असेल की मंडल कमिशनच्या विरोधामध्ये रामाचा वापर करून तिथे मोठ्या प्रमाणात याच्यात आपण त्या मस्जिदीला तोडण्याचं काम जे केलं होतं ते आज पुन्हा त्याच पद्धतीचं होताना दिसते आहे. EVM आणि याच्यापासून जर त्यांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी हे सर्व झालेलं आहे अशा पद्धतीचा तो लेख आहे. एक त्याच्या शेजारी आज आम्ही लेख लिहिलेला आहे. एक सुंदरसा लेख आहे आज R.K. जुमळे यांचा. एक सुंदरसं ज्यावेळेस भगवान बुद्ध ज्ञानप्राप्तीसाठी पिंपळाच्या झाडाखाली जे बसून ज्ञानप्राप्ती होतं आहे त्यांना, त्यावेळेस त्यांना दुःख आहे समाजातलं हे कळते, दुःखाचे कारणही कळतात आणि त्याच्यानंतर मग दुःखमुक्तीचा मार्गही कळतो. त्याच्यावरती एक सुंदरसा लेख आज तुम्हाला याच्यातनं वाचायला मिळेल बहुजन सौरभच्या पान 2वरती. आज त्याच्याच खाली आमचे मित्र ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांचा एक छोटासा लेख आहे. उत्सव आपल्याकडे मोठे जलसे हे उत्सव प्रेमाचे प्रतीक, उत्साहाला उन्माद होऊ देऊ नका, परंतु त्या उत्साहामुळे अनेक काही ना काही एक दुसऱ्याच्या जाती धर्मावरती जे ताशेरे उडवल्या जातात ते मात्र होता कामू नये अशा पद्धतीची त्यांची ती भूमिका आहे. पान 3वरती बघूया. संविधान मानणारे जागृत आहेत काय? आज ज्या पद्धतीने संविधानावरती जो हल्ला होत आहे EVMच्या माध्यमातून, तुमच्या होटाची चोरीच्या माध्यमातून हे सर्व थांबलं पाहिजे अशा पद्धतीने आज हा सुंदरसा हा लेख बहुजन सौरभनी दिलेला आहे. आजचं टायटल सॉन्ग शार माणसांची ओरड ऐकावी. म्हणजे अनेक मूर्ख लोक असतात ते तुमची खूप प्रशंसा करतात, परंतु हुशार माणसाची ओरड ऐकावी अशा पद्धतीचं आमचं टायटल आहे. सनातन धर्म म्हणजे काय? तुम्हा सर्व लोकांना मागच्या एका व्हिडिओत मी सांगितलेलं आहे की आपल्या बाबासाहेबांनी रिडल्स इन हिंदुझममध्ये राम, कृष्ण, विष्णू यांच्यावरती सर्वांवरती खूप मोठं एक पुस्तकच दिलेलं आहे आणि त्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये मोठा एक वाद निर्माण झालं होतं ते पुस्तक वर बंदी आणण्यासाठी. परंतु तसं मात्र झालं नाही आणि त्याच्यामधल्या काही गोष्टी की बाबा आम्हाला याच्यापासून आम्ही याच्या सहमत नाही असं ते टिप्पणी देऊन ते भांडण मिटलं. परंतु तुम्हा सर्व लोकांना जर याच्यातून बाहेर निघायचं असेल तर आजही तुम्ही गुगलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेबांनी लिखित असणारं राम कृष्ण याच्यावरचं जे विधान आहे त्याच्यात हे नाही, पूर्ण श्लोकासकट त्याचं एक्सप्लेनेशन आहे. यांनी आपल्या मनाचं काहीच नाही, तर संशोधन होतं. कारण बाबासाहेब एक मोठे संशोधक होते आणि त्याच्या ह्याच्यातनं ते निघालेलं आहे. त्याच्यावरती कोणाचंही उत्तर नाही अशा पद्धतीचं ते हे आहे. सनातन धर्म त्याच्यातही सर्व डिटेल दिलेलं आहे. हा आजचा जो लेख आहे बहुजन सौरभने दिलेला आहे. आज हिंदुत्वाच्या छायेत शिक्षण व्यवस्था हा आमचा रेग्युलरली कॉलम अनमोल शेंडे चालवत असतात आणि या किती हिंदुत्वाच्या याच्यात आणि ब्राह्मणांना जपण्यासाठी काय त्यांनी उपाययोजना असतात अशा पद्धतीचा तो सुंदरसा लेख अनमोल शेंडेंचा आहे. मला वाटते निश्चितच तुम्हाला ते आवडेल. बहुजन सौरभच्या या सर्व याच्यामध्ये तुम्हा लोकांना एक लक्षात येईल की आम्ही फुले शाहू आंबेडकर आणि बहुजनांचं परिवर्तन कसं होईल किंवा त्यांच्यामध्ये वैचारिक लेवल वाढायला पाहिजे हा आमचा नित्यनियमाचा उपक्रम आहे.
आणि बहुजन सौरभ त्याच्यासाठी कटिबद्ध आहे. ज्या कुठल्या बाबी असतील त्या तुम्ही असे काही व्हिडिओज असतील चांगले व्हॉट्सअपमध्ये असतील तर निश्चितच ते तुम्ही पाठवा आम्हाला आणि मला फोन करा. आम्ही त्याच्यातल्याही काही क्लिप्स तुमच्यासाठी पाठवू आणि लोकांना आम्ही प्रसारित करू. अशा पद्धतीने आमचा हा उपक्रम आम्ही सुरू ठेवू. तर चलूया अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन सौरभचे 4 अंक आमचा 20 तारखेचा संपवलेला आहे. उद्या भेटूया पुन्हा. तोपर्यंत जय भीम.